धुळे कोकणात शेती पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांना तात्काळ मोबदला द्यावा, छावा मराठा योद्धा संघटनेची मागणी. कोकणात सतत पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हे नुकसान भरून न निघणार असल्याचे मत छावा मराठा योद्धा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मुदस्सीर पटेल यांनी व्यक्त केले. त्यांनी पुढे सांगितले की जगाचा पोशिंदा शेतकरी या झालेल्या नुकसानीमुळे पूर्णपणे हवालदिल झाला आहे. या झालेल्या नुकसानाची तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर शेतकऱ्यांना शासनाने मदतीचा हात पुढे करावा, अशी मागणी छावा मराठा योद्धा संघटनेतर्फे संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मुदस्सीर पटेल यांनी केली आहे. कोकणात गेल्या 7 महिन्यांपासून पाऊस पडत आहे. अति मुसळधार पडत असलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचा पूर्ण पिकाचं नुकसान झालेलं आहे. आज जगाचा पोशिंदा ज्याला म्हटला जातो तो आपला शेतकरी, आणि त्या शेतकऱ्यांचा आज हा सतत पडत असलेल्या पावसामुळे जो नुकसान झाला आहे तो न भरून निघणारा नुकसान आहे. त्यामुळे जर शेतकरी जगला तर लोक जगतील. मी एवढाच म्हणेन, शासनाने शेतकऱ्यांचा जो नुकसान झालेला आहे त्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शेतकऱ्यांचे पंचनामे तात्काळ करून, त्यांचा जो शेतीचा नुकसान झाला आहे त्याचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या. आज शेतकरी पूर्णपणे नुकसानीमुळे, पावसामुळे जो शेतीचा नुकसान त्यांच्या झालं आहे त्या नुकसानीमुळे पूर्णपणे हवालदिल झालेला आहे. आज आपल्याला शेतकरी बांधवांकडे लक्ष टाकण्याची गरज आहे. शेतकरी जगला तर इतर जगतील. जगाचा पोशिंदा शेतकरी. आज शेतकऱ्याकडे शासनाने पाठ फिरवून चालणार नाही. शासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ कशी मदत पोहोचवता येईल ते शासनाने करावे. मी महाडचे तहसीलदार साहेब महेश शितोले साहेब यांना मी विनंती करेन की साहेब, आज कोकणात फार मोठे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे आपण एक तहसीलदार म्हणून याकडे शेतकऱ्यांकडे थोडासा एक आशेने बघून आणि एक त्यांचे वेदना समजून कुठेतरी शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाई मिळवून द्यावी. राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड.